होणार आहे की विद्यार्थी रांगेत उभा राहतील, जो तो गोंधळ होता, विद्यार्थ्यांचं बोलणं होतं ते थांबेल. मग असं का घडलं असावं, यामागं कोणतं शास्त्र कार्य करतं? तर त्या संदर्भातच आज आपल्याला इथं मानसशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. मानसशास्त्र म्हणजेच काय असतं की माणसांचं वर्तनात झालेला बदल अभ्यासायचा असतो. त्या वर्तनात झालेल्या मागे कोणतं शास्त्र दडलेलं आहे किंवा कोणता अभ्यास दडलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. तर बघा, बालमानसशास्त्र हा अतिशय सोपा विषय आहे. जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलात, कन्सेप्ट क्लिअर करून घेतलात, तर या विषयामध्ये तुम्ही नक्कीच चांगले गुण घेऊ शकता. कारण तुम्ही दररोज बालकांमध्ये काम करता. बालकांचं मानसशास्त्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्ही वर्गांमध्ये एखादा बालक जर पहिलीला आला आणि तो रडत असेल तर त्याला कसं शांत करायचं, एखाद्या बालकाला गणिती क्रिया येत नसेल तर त्याला कोणत्या पद्धतीने शिकवायचं. मन जणू काही प्रत्येक शिक्षक हा एक बालमानसशास्त्रज्ञच असतो, कारण तो त्या प्रत्येक समस्येवर उपाय शोधत असतो. तर आपण हेच जे मानसशास्त्र आहे ते प्राचीन विचार कसे होते भारतीय मानसशास्त्राचे, ते आज आपण पाहणार आहोत. तर बघा, कोणतंही शास्त्र लगेचच शास्त्रमध्ये बनलेलं नसतं. मानसशास्त्र हा विषय यायला किंवा मानसशास्त्राचा अभ्यास व्हायला काहीतरी स्थित्यंतरे बदल घडलेले आहेत, काहीतरी इतिहास त्यामागे दडलेला आहे. तर आपण सुरुवात करणार आहोत या मानसशास्त्राची कुठून? तर प्राचीन जो मानसशास्त्रीय विचार आहे तिथून. प्राचीन विचारामध्ये मानवी वर्तन कसं होतं, त्यासाठी आपण वेदापासून ते योगसूत्रापर्यंत मनाचा आणि मानवी स्वभावाचा प्रवास आपण करणार आहोत. तर बघा, मी प्रत्येक गोष्ट जी यापुढे सांगणार आहे ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या बरं का. आता बघा, सुरुवात आपण मानसशास्त्र या विषयाच्या अर्थावरून करणार आहोत. तर मानसशास्त्र ला आपण सायकोलॉजी असे म्हणतो. मग सायकोलॉजी हा जो शब्द आहे किंवा मानसशास्त्रामध्ये सायकोलॉजी हा शब्द आहे तो ग्रीक मधून आलेला आहे. मग यामध्ये याची जर फोड केली तर इथं याची फोड या ठिकाणी दिलेली आहे बघा. इथं इथं तुम्हाला दिसतंय सायकी आणि लोगस. मग सायकी म्हणजे काय? तर सायकी म्हणजे आत्मा आणि लोगोस म्हणजे विचार किंवा शास्त्र. मग सायकॉलॉजी म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र, असं याचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. सुरुवातीच्या काळात काय झालं होतं, मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचं शास्त्र असं मानलं गेलं होतं. परंतु ही संकल्पना सध्या ही नष्ट झालेली आहे किंवा नाहीशी झालेली आहे, कारण याला आता वैज्ञानिक स्वरूप आलेलं आहे. परंतु आपण वेदकालापासून अभ्यास करणार असल्यामुळं आपण हळूहळू टप्प्यानं पुढे जाणार आहोत. तर सुरुवातीच्या काळात मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचं शास्त्र असं मानलं गेलं. परंतु जसजसं या मानसशास्त्रामध्ये स्थित्यंतरी झाली, या शास्त्राचा अभ्यास केला गेला, तशी या व्याख्येची जी खोली आहे, या व्याख्येची प्रगल्भता आहे ती वाढत गेलेली आहे. तर बघा, मानसशास्त्राचा बहुआयामी प्रवास कोणत्या पद्धतीने झाला ते आपण पाहणार आहोत. तर मानसशास्त्राचा अभ्यासताना आपण पहिला धार्मिक बघूया. मग त्यानंतर तत्वज्ञानात्मक काय बदल झाले आणि शेवट आपण वैज्ञानिक आणि प्रयोगशील कोणते बदल झाले हे अभ्यासणार आहोत. धार्मिक विचार कसे होते, प्रारंभिकचे विचार श्रद्धा कशा पद्धतीने होते, किंवा मानसशास्त्रामागे कोणती तत्वज्ञान सांगण्यात आले, त्यामागे कोणते तत्वज्ञ होते, आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत यांचा जो वैज्ञानिक किंवा प्रयोगशील प्रवास आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत. पुढे बघा, प्राचीन साहित्याचा सुरुवातीला आपण अभ्यास करूया. प्राचीन साहित्यामध्ये पाहिलं तर ऋग्वेद, भगवद्गीता, बौद्ध साहित्य, उपनिषद या ग्रंथाचा जर तुम्ही अभ्यास केला तर या ग्रंथामध्ये वारंवार तुम्हाला मन, आत्मा, चिंतन, स्मृती, भावना या ज्या संकल्पना आहेत त्या वारंवार तुम्हाला दिसून येतात. या संकल्पनांचा वारंवार उल्लेख झालेला तुम्हाला लक्षात येतो. सुरुवात आपण उपनिषदापासून पाहूया. तर NEP 2020 मध्ये पंचकोश ही संकल्पना आलेली आहे. तर ही NEP 2020 मध्ये जी पंचकोश ही संकल्पना आहे ती उपनिषदामधील आहे. आणि उपनिषदामध्ये काय सांगितलं होतं, तर उपनिषदामध्ये या पंचकोशाचा विचार केला होता आणि व्यक्तिमत्वाची रचना करताना, स्वची रचना करताना
5 कोशांचं आवरण प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये आहे असं त्या संकल्पनेत सांगितलं होतं. मग ही 5 आवरणे कोणती आहेत बघा. पहिलं आवरण आहे अन्नमय कोश, म्हणजेच आपला शारीरिक विकास, शरीर सुदृढता. आणि शरीर सुदृढ केव्हा होणार आहे? जेव्हा आपण पौष्टिक आहार घेतो. मग त्यामध्ये सांगितलं अन्नमय कोश. दुसरा आहे प्राणमय कोश, म्हणजे आपल्या शरीरामध्ये वास्तव करणारा आपला प्राण म्हणतो आपण. तिसरा आहे मनोमय कोश. तर आपण म्हणतो की माझं मन तुटलंय, माझं मन आज रमलंय, माझं मन आनंदी झालंय. हे जे आपल्या शरीरात आवरण आहे मनाचं, तो आहे मनोमय कोश. आणि चौथा आहे विज्ञानमय कोश. विज्ञान म्हणजेच बुद्धिमत्ता. प्रत्येक व्यक्तीमध्ये बुद्धी असते, काय बौद्धिक टॅलेंट किंवा असतं, त्याला विज्ञानमय कोश असे म्हणतात. प्रत्येक व्यक्तीमधील बुद्धिमत्ता म्हणजेच विज्ञानमय कोश. आणि सर्वात शेवटी आपण असतं आनंदमय कोश, म्हणजेच आपल्या मनामध्ये दडलेला आपला आनंद, हा सर्वात आतील म्हणजे आपल्या अंतर्गत लपलेला कोश, 5वा कोश आहे आनंदमय कोश. बघा, आयुर्वेदामध्ये आता उपनिषद तुम्ही पाहिलात, उपनिषदामध्ये 5 कोश अभ्यासलात. तर टीईटीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला 5 कोश लक्षात ठेवणे गरजेचं आहे. आणि एनईपी मध्ये सुद्धा त्याचा संदर्भ घेण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे आयुर्वेद. मला वाटतं 6वीच्या इतिहासामध्ये चरक संहिता संदर्भात वाक्य आलेलं आहे. चरक संहिता हा जो ग्रंथ आहे त्याला प्राचीन ग्रंथ म्हणतात आयुर्वेदातला. तर चरक संहिता कुणी लिहिलं होतं ते चॅट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चरक संहितेचे लेखक कोण आहेत? त्याला आयुर्वेदातील सर्वात प्राचीन ग्रंथ असं म्हटलं जातं चरक संहितेला. तर चरक संहिता कोणाची होती? तर त्याचे लेखक तुम्हाला चॅटमध्ये द्यायचं आहे, चॅट बॉक्समध्ये. चरक संहिता त्यामध्ये काय सांगितलेलं होतं की आयुर्वेदामध्ये शरीर आणि मन यांचे जे आजार आहेत किंवा मानसिक आजार आणि शारीरिक आजार आहेत, त्यांच्याविषयी सखोल माहिती त्या चरक संहितेमध्ये देण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने त्या आजारावर आयुर्वेदिक उपचार पण त्या चरक संहितेमध्ये सांगण्यात आलेले आहेत. तर मी चॅट बॉक्स चेक करते. चरक संहितेचे लेखक कोण आहेत बघूया, कुणाला माहिती असेल तर. तर 6वी इतिहासमध्ये हा घटक आलेला आहे. म्हणजे हा जो घटक आहे तुम्हाला मानसशास्त्र आणि इतिहास या दोन्हीशी संबंधित आहे. तर बघा, जेव्हा आपण एखाद्या विषयाचा अभ्यास करतो, आपण एकात्मिक शिक्षण म्हणतो, कारण एका विषयामध्ये अनेक विषयांचा समावेश झालेला असतो. बघूया आपण, 5 मिनिट वेळ बघू देते मी तुमच्यासाठी. चरक संहिता कुणी लिहिली किंवा चरक संहितेचे लेखक कोण? त्यानंतर बघा, यामध्ये शरीर आणि मन यांचा एकमेकावर होणारा परिणाम आणि त्यातून निर्माण होणारा मानवी स्वभाव त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यानंतर मानवी स्वभावाची जैविक वैशिष्ट्ये आपल्याला त्यामध्ये सांगण्यात आलेली आहेत. कशामध्ये? तर त्या चरक संहितेमध्ये. तर आयुर्वेदातील प्राचीन ग्रंथ म्हणजे ती चरक संहिता आहे. मग यामध्ये मानवी स्वभावाची वैशिष्ट्ये बघा, 3 दोष त्यामध्ये सांगितलेत. त्याला आपण त्रिदोष असे म्हणतो. हा घटक सुद्धा टीईटी साठी महत्वाचा आहे, कारण व्यक्तिमत्वांची लक्षणं शोधत असताना मानवी स्वभावाची त्रिदोष कोणते आणि कोणत्या प्रवृत्तीमध्ये. व्हेरी गुड, रोहिणी चौधरी मॅडमनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. महर्षी चरक यांनी चरक संहिता लिहिलेली आहे. उत्तर सोपं होतं, ग्रंथाचं नावातच चरक हे नाव आलेलं होतं. रोहिणी मॅडमचं अभिनंदन. बरोबर, कोष्टी मॅडमनी पण बरोबर उत्तर दिले, आचार्य चरक. त्यानंतर बघा, इथं आपल्याला मानवी स्वभाव ओळखायचे, त्यातले त्रिदोष आपल्याला बघायचे आयुर्वेदानुसार, चरक संहितेनुसार. बघा, मानसशास्त्राचा अभ्यास करताना तुम्हाला काय करायचंय की या व्यक्तिमत्वाच्या प्रवृत्तीबरोबर आपल्या स्वतःपासून, बरं का, आपल्या स्वतःपासून, आपल्या कुटुंबातील व्यक्ती, आपल्या मित्रमैत्रिणी किंवा आपले नातलग यांच्याशी संबंध जोडून ठेवायचा. आता पहिला आहे बघा, कफ. जर ज्यांना कफ हे कफ प्रवृत्ती आहे, आपण म्हणतो बघा मला कफ खूप आहे, मला कफाचा त्रास आहे, किंवा कफ प्रवृत्ती जे म्हणतो की नाही आपण, तर या कफ प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं असतं बघा. तर कफ प्रवृत्तीच्या ज्या व्यक्ती आहेत त्या शांत असतात, संयमी असतात, लवचिक असतात, काळजीवाहू असतात, स्मरणशक्ती दांडगी असते.
जरा थोडंसं निरीक्षण करा, तुमच्या घरामध्ये असे कप प्रवृत्तीच्या व्यक्ती कोण आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व आणि मी इथं सांगितलेलं व्यक्तिमत्व जुळतंय का बघा, म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल. मग तुम्हाला लक्षात येईल की क प्रवृत्तीच्या व्यक्ती शांत, संयमी, लवचिक, काळजीभाऊ असतात, स्मरणशक्ती दांडगी असते. त्यानंतर बघा, वात वात प्रवृत्तीच्या व्यक्ती कशा असतात बघा. ज्या व्यक्तीची वात प्रवृत्ती आहे, त्यांची जी मनस्थिती आहे, विचार आहे, सतत बदलत असतात. हे लहरी असतात. आपण त्याला लहरी मोहम्मद म्हणतो बघा. वात प्रवृत्तीच्या ज्या व्यक्ती असतात त्या लहरी असतात. मनस्थिती सारखी बदलत असते, विचार सारखे बदलत असतात. ते एका विचारावर स्थित नसतात किंवा ठाम नसतात, पण त्या कलाप्रेमी असतात. कोणती ना कोणती कला त्यांच्यामध्ये दडलेली असते आणि यांना लवकर राग येतो, तसा लवकर राग शांत सुद्धा होतो. बघा, चला जोडा तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीशी, हे जोडून ठेवायचं आता लगेचच. माझ्या घरात वात प्रवृत्तीचं कोण आहे, त्याची लक्षणं अशीच आहेत का, कफ प्रवृत्तीचं कोण आहे, त्याची लक्षणं अशीच आहेत का, हे तुम्हाला जोडून ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, पित्त प्रवृत्ती. तर पित्त प्रवृत्तीचे जे व्यक्ती असतात ते अतिशय हुशार असतात, पण शीघ्रकोपी असतात. आता बघा, पित्त प्रवृत्ती लक्षात ठेवायचं असेल तर मला लक्षात ठेवा, कारण माझी जी प्रवृत्ती आहे ती पित्त प्रवृत्ती आहे आणि तुम्हाला आता ही गोष्ट कायम लक्षात राहणार आहे. तर पित्त प्रवृत्तीचे जे व्यक्ती असतात त्या अतिशय हुशार आणि पण शीघ्र क्रोपी असतात, म्हणजे लगेच राग येतो त्यांना. त्यानंतर बघा, मला वाटतं की आयुर्वेदानुसार तुम्हाला हे जे त्रिदोष आहेत ते कायमस्वरूपी आता लक्षात राहतील. कफ, शांत, संयमी, लवचिक, आणि जे वात प्रवृत्ती आहे ते लहरी असतात आणि कलाप्रेमी असतात. पित्त प्रवृत्तीचे असतात ते अतिशय हुशार आणि शीघ्रकोपी असतात. त्यानंतर बघा, या आयुर्वेदामध्येच त्रिगुण सुद्धा सांगितलेले आहेत. जसे त्रिदोष सांगितले तसे त्रिगुण, चांगले गुण सुद्धा इथं 3 सांगितलेले आहेत. कोणते चांगले गुण? आणि असं पण असतं बघा, दोन प्रवृत्तीचं संमेलन सुद्धा असतं किंवा साम्य सुद्धा असू शकतं. त्यानुसार सुद्धा तुम्ही विचार करा. नाही तर मी पित्त आहे म्हणजे फक्त पित्तच प्रवृत्ती असं काही नाही, थोडंफार कमी जास्त त्यामध्ये होऊ शकतं. त्यानंतर बघा, तामस गुण. तुम्हाला माहिती आहे, तामस गुण ज्यांच्याकडे असतो का नाही ते सुस्त आणि आळशी असतात. कोणतंही काम करायला ते लगेच तयार होत नाहीत. आणि आता तर हाफ डे झाल्यावर जे तामस प्रवृत्तीचे आहेत ना ते दिवसभर झोपतात बघा. आळशी असतात, कामसून असतात, कोणतंही काम करायला त्यांच्यात उत्साह नसतो, सारखी उदासीनता दाखवतात. असे जे प्रवृत्ती गुण असतात त्यांच्यामध्ये तामस गुण असतात. त्यानंतर राजस गुण बघा. राजस गुण म्हणजे राजस म्हणजे आपण राजा लक्षात ठेवायचं आणि तामस म्हणजे ना आपण शक्यतो अंधार लक्षात ठेवायचा. अंधार म्हणजे आळशी, काम करत नाही, उदासीन, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी सांगते. राजस म्हणजे राजा, राजासारखा असतात, अहंकारी असतात, स्वप्रतिष्ठा जपतात आणि मनाप्रमाणे घडायलाच हवे असं त्यांना वाटतं आणि त्या भांडखोर असतात. त्यानंतर सत्व प्रवृत्तीचे जे व्यक्ती असतात त्या असतात शांत आणि समजूतदार, कामे वेळेत आणि काळजीपूर्वक करतात, स्वास्तवाचे भान असते त्यामुळे समजुतीने वागतात. तर बघा, त्रिगुण आणि त्रिदोष यांचं काय म्हणतात एकत्रीकरण सुद्धा होऊ शकतं. तर सत्वगुण म्हणजे सत्व म्हणजे चांगले, पौष्टिक, हे लक्षात ठेवलं की त्यांचे गुण सुद्धा चांगले आहेत बघा. शांत व समजूतदार, काम वेळेत व काळजीपूर्वक करतात, वास्तवाचे भान, अशी समजूत तुम्हाला आता त्रिगुण आणि त्रिदोष आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर बघा, प्राचीन व्यक्तिमत्व विश्लेषणात आपल्याला बघायचं आहे. इथं आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे जैविक प्रवृत्ती म्हणजे त्रिदोष असतात. जैविक म्हणजे शरीरातले दोष सांगितलेत, वात, कफ, पित्त. आणि इथं मानसिक प्रवृत्ती म्हणजे मनातील गुण सांगितलेत त्यांनी, तामस, राजस, सत्वगुण. आणि व्यक्तीमध्ये, मानवी वर्तनामध्ये हे शरीर आणि हे मन या दोघांचं संमेलन किंवा एकत्रीकरण झालेलं असतं, तेव्हा संपूर्ण मानवी वर्तन इथं ठरत असतं. तर बघा, काही गोष्टी इथं एकत्रीकरण होत असतात. तर जैविक प्रवृत्ती म्हणजे दोष म्हणजे शारीरिक असतात, त्रिगुण म्हणजे मानसिक प्रकृती असतात आणि या दोघांचं एकत्रीकरण होऊन मानवांचं वर्तन या ठिकाणी आपल्याला दिसत असतं. आता बघा, मानवी वर्तन हे केवळ दोष म्हणजेच कफ, पित्त किंवा कफ, पित्त, दोष किंवा मानसिक गुण म्हणजे सत्व,
तामस राजस हे गुण असेच असं न ठरवता या दोन्हींच्या संयोगातून मानवी स्वभावाचं अचूक विश्लेषण करता येतं. ओके, तर इथं तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट बघा, आता पुन्हा मानसशास्त्राचा उगम. हे जे मी सांगते की नाही, मानसशास्त्र म्हणजे व्यक्तीच्या शरीर आणि मनाचा अभ्यास कसा सुरू झाला, भारतीय प्राचीन कालापासून त्याचा अभ्यास आपण करत आहोत. तर बघा, पतंजली योगसूत्रामध्ये सुद्धा मनाचं व्यवस्थापन आणि नियंत्रण सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये मनाची स्थिती, चित्तवृत्ती, ध्यान आणि समाधी या गोष्टी आपल्याला योगामध्ये पतंजली योगसूत्रामध्ये सांगितलेले आहेत. आणि जर तुम्ही योगाचा अभ्यास आपण केलेला आहे तर अष्टांग योग मार्ग सांगितलेले आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. मला वाटतं हे काय डिटेल तुम्हाला येणार नाही. अष्टांग योगाचा अभ्यास डिटेल हे जर प्रत्येक योग जर पाहायचा असेल तर आपल्याला खूप वेळ जाईल. फक्त अष्टांग योग मार्गाचा अभ्यास सुद्धा त्या मानसशास्त्रात आहे, एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवली तरी पुरेसे आहे. त्यानंतर बघा, इथं सारांश रूपात दिलेला आहे. आयुर्वेदामध्ये स्वभाव आणि प्रवृत्ती, त्रिदोष आणि त्रिगुण आणि पतंजली आणि अष्टांग योग हे सर्व झालं प्राचीन मानसशास्त्राचा पाया घालणारा अभ्यास. ओके, त्यानंतर बघा आपण पुढे जाणार आहोत. आता तत्वज्ञान. आपण म्हटलं की सेकंड आपण पाहणार आहोत तत्वज्ञानावर आधारित मानसशास्त्राचा अभ्यास. आत्ताच हे सार सांगितलेलं आहे, म्हणजे पंचकोशाचे स्तर कोणते, त्रिदोष त्रिगुण कोणते, अष्टांग योग कोणते, हे सर्व प्राचीन मानसशास्त्रीय अभ्यास आहेत. आता आपण जरा जाणार आहोत मानसशास्त्राच्या वैचारिक पातळीकडे. त्याला आपण तत्वज्ञान असं म्हणतो. मग कोणकोणत्या तत्वज्ञानी कोणकोणते तत्वज्ञान या मानसशास्त्राविषयी मनाविषयी मांडले ते आज आपण पाहणार आहोत. आत्म्यापासून ते अनुभवापर्यंत मानवी मनाचा शोध घेणारा अभ्यास या तत्वज्ञानामध्ये करण्यात आलेला आहे. ओके, तर पुढे बघा, ज्ञानाचा उगम कुठे होतो. तर मी तुम्हाला प्रश्न विचारते, प्रत्येक माणसाला ज्ञान जन्मजात असते की अनुभवातून मिळते? कृपया चॅट बॉक्समध्ये द्या. प्रत्येक व्यक्तीला ज्ञान जन्मजात असते की अनुभवातून मिळते? बघूया कोण देते उत्तर. चॅटमध्ये उत्तर द्या की प्रत्येक व्यक्तीला जे ज्ञान आहे ते जन्मजात असते का अनुभवातून. बघा, काही जण जन्मजात, काही जण अनुभव असं द्यायला लागलेत. ओके, अनुभव. ओके, अनुभव. बर, अनुभव दोन्ही. ओके, छान. अनुभव. तर बघूया आपण तुमचा जो हा समज आहे दोन्ही. तर दोन्ही दिलेल्यांचं उत्तर बरोबर आहे. बघा, विचार करा, जेव्हा मूल जन्माला येतं त्याच्याकडे ज्ञान असतं असं तुम्हाला वाटतं का? ज्ञान आहे की नाही त्याला, जन्मलेल्या मुलाला? कारण जेव्हा त्याला भूक लागली तेव्हा ते रडतं. मग त्याला ज्ञान असल्याशिवाय ते रडतं का? किंवा त्याची शारीरिक, आपण शारीरिक सुद्धा त्याची गरज म्हणू शकतो. मग नेमकं ज्ञान आणि अनुभव म्हणजे काय? आणि नेमकं प्रत्येक व्यक्तीकडे ज्ञान जन्मापासून असतं की अनुभवाने येतं, ह्याचं आपण इथं विश्लेषण पाहणार आहोत, स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर बघा, ग्रीक संस्कृतीची पायाभरणी, आत्मपरीक्षण आणि तत्वज्ञानाचा उदय या ग्रीक संस्कृतीमध्ये झाला. आणि इथून त्यांनी मानसशास्त्राचं जे आपण तत्वज्ञानाचा अभ्यास सुरू झाला तो ग्रीक संस्कृतीमध्ये झाला. मग कोणत्या तत्वज्ञानी कोणतं मत मांडलेलं आहे ते आपण पाहूया. तर बघा, सुकरात यांनी काय म्हटलेलं आहे, आत्मपरीक्षण आणि नैतिक विचारावर भर दिलेला आहे. सुकरात यांनी काय केलेलं आहे की आत्मपरीक्षण आणि नैतिक विचार. जेव्हा तुम्हाला टेटला परीक्षाला प्रश्न येतात तेव्हा सुकरातचा विचार कोणता किंवा असं देतात, आत्मपरीक्षा आणि नैतिक विचारावर कुणी भर दिला, तर तुम्हाला सुकरात हे नाव लक्षात राहिलं पाहिजे. तर सुकरात म्हणतात की आत्मपरीक्षण आणि नैतिक विचारावर भर त्यांनी त्यांच्या तत्वज्ञानामध्ये दिलेला आहे. प्लेटो म्हणतात आत्मा अजर आहे, अमर असून ज्ञान हे जन्मजात आहे. प्लेटोन काय म्हणतात बघा, आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्लेटोनचं पण मत असंच आहे की आत्मा अमर आहे
आणि ज्ञान हे जन्मजात आहे. आणि ज्ञान हे जन्मजात आहे असं ते म्हणतात. आणि प्लेटोचा एक ग्रंथ आहे बघा, रिपब्लिक, हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर विविध तत्वज्ञाची ग्रंथ देतात आणि ते ग्रंथ कुणाचे असं विचारले जातात. तर रिपब्लिक हा जो ग्रंथ आहे तो प्लेटो यांचा आहे. आणि या रिपब्लिक ग्रंथामध्ये त्यांनी व्यक्ती भिन्नतेचे विचार मांडलेले आहेत. म्हणजे व्यक्ती भिन्नता, प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीपासून कशी भिन्न आहे हे त्यांनी या रिपब्लिक या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. तर तुम्हाला महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. प्लेटो म्हणतात आत्मा अमर आहे, ज्ञान हे जन्मजात आहे. आणि सुकरात म्हणतात आत्मपरीक्षा आणि नैतिक विचारावर त्यांनी त्यांच्या तत्वज्ञानात भर दिलेला आहे. आणि प्लेटो यांचा जर ग्रंथ कोणता असेल तो आहे रिपब्लिक, ज्यामध्ये व्यक्ती भिन्नतेचे विचार मांडलेले आहेत. त्यानंतर बघा, त्यानंतर आहेत ॲरिस्टॉटल, अनुभवाची ताकद. तर ॲरिस्टॉटलचं मत काय बघा, आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे अनुभवातून ज्ञान प्राप्त होते असं ॲरिस्टॉटल यांचं मत आहे. आणि ॲरिस्टॉटलला मानसशास्त्राचा आद्य विचारक असं सुद्धा म्हटलं जातं. मग इथं अजून एक प्रश्न तुम्हाला टेटसाठी तयार होतं की ॲरिस्टॉटल मानसशास्त्राचे आद्य विचारक कोण? तर मानसशास्त्राचे आद्य विचारक आहेत ॲरिस्टॉटल. ते म्हणतात अनुभवातून ज्ञान प्राप्त होते. ॲरिस्टॉटल यांचा ग्रंथ आहे लिहिलेला द ॲनिमा. काय आहे? दी ॲनिमा. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितले आत्म्याचं शास्त्र ते मानसशास्त्र. त्यांनी काय सांगितले? आत्म्याचं शास्त्र ते मानसशास्त्र. तर बघा, ही सुद्धा व्याख्या खूप वेळा आलेली आहे बरं का. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे? तिथं ऑप्शन असतात प्लेटो, ॲरिस्टॉटल, जॉन लॉक, सुकरात. तर याचं बरोबर उत्तर काय येणार आहे? ॲरिस्टॉटल. तर आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र असं ॲरिस्टॉटलनी म्हटलेलं आहे. त्यांनी सांगितले अनुभवातून ज्ञान प्राप्त होते. आणि ते मानसशास्त्राचे आद्य विचारक होते आणि त्यांचा ग्रंथ होता द ॲनिमा. पुढं बघा, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांच्या विचारामध्ये एक बौद्धिक संघर्ष झालेला आहे. आता आपल्यात जसं उत्तरामध्ये संघर्ष झाला का नाही तसा. प्लेटो म्हणतात ज्ञान जन्मजात आहे, ॲरिस्टॉटल म्हणतात ज्ञान हे अनुभवातून मिळतं. प्लेटो यांचा ग्रंथ आहे रिपब्लिक आणि ॲरिस्टॉटल यांचा ग्रंथ आहे दी ॲनिमा. एकच मिनिट, ही स्लाइड वर आली. इथं दिलंय बघा, प्लेटो यांचा जो ग्रंथ आहे तो आहे द एनिमा. तर हे दोन ग्रंथ आणि हे दोन तत्व ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, आता इथं पुन्हा त्यांनी सार दिलेला आहे. ग्रीक तत्वज्ञान ॲरिस्टॉटल अनुभवातून ज्ञान प्राप्त होते. प्लेटो म्हणतात आत्मा अमर आहे, ज्ञान हे जन्मजात आहे. आणि सुकरात म्हणतात आत्मपरीक्षण आणि नैतिक विचारावर यांनी भर दिलेला आहे. तर बघा, यानंतर जे कालावधी होतं ते 17 ते 19 शतक होतं. ज्ञानाचे स्रोत काय होतं? तर युक्तिवाद. युक्तिवादमध्ये प्लेटो म्हणतात ज्ञान जन्मजात असते. आणि अनुभववादमध्ये ॲरिस्टॉटल म्हणतात ज्ञान हे अनुभवावर आधारित होते असं ॲरिस्टॉटल यांचं मत आहे. त्यानंतरचा काळ येतो मध्ययुगीन काळ. तर या मध्ययुगीन काळामध्ये धर्म आणि आत्म्याचे वर्चस्व वाढलेलं होतं. धार्मिक कल्पनांमध्ये व्यक्ती किंवा माणसं ही जगत होती. या काळामध्ये मानसशास्त्र धर्माशी संबंधित जोडले जात होते. मानसशास्त्राचा संबंध धर्माशी जोडला जात होता. मग धर्म म्हणजे कोणते? तर आत्मा, कुठंतरी आत्मा आहे, एकाच्या शरीरातून आत्मा बाहेर पडतो, आत्मा भटकतो आहे, पाप पुण्याच्या संकल्पना, या सर्व गोष्टी ज्या होत्या त्या मध्ययुगीन काळात होत्या. या संकल्पना लोकांमध्ये रुजल्या होत्या. मानसशास्त्र आणि हे धर्म यांचं कुठंतरी संयोग इथं झालेला होता. आणि ख्रिश्चन धर्मात तर आत्मा हा ईश्वराचा अंश आहे असं मानलं जायचं. आणि या काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन कमी होता आणि धार्मिक विचारसरणी प्रभावी होती. लोकांवर पगड होती की असं केलं की पाप होईल, तसं केलं की पुण्य होईल. असं पाप, पुण्य, आत्मा या ज्या संकल्पना आहेत त्या लोकांच्या मनावर बिंबल्या गेलेल्या होत्या.
आणि आता आपण वळत आहोत आधुनिक मानसशास्त्राचा उदय कसा झालेला आहे. 17व्या शतकाच्या पुढील भाग जो आहे तो आहे आधुनिक मानसशास्त्राचा. तर आधुनिक मानसशास्त्राचा उदय आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, आधुनिक मानसशास्त्रामध्ये फर्स्ट आपण पाहणार आहोत रेने डेस्कार्ट्स यांनी काय सांगितलंय बघा. मनाचं आणि शरीराचं विभाजन यांनी केलेलं आहे. रेने डेस्कार्ट्स यांनी काय केलेलं आहे, मन आणि शरीर या वेगळ्या केलेल्या आहेत. आणि मन वेगळं आणि शरीर वेगळं असं हे रेने डेस्कार्ट्स मानतात. त्यांचा एक विचार आहे बघा, आय थिंक देअर फॉर आय एम. मी विचार करतो म्हणून मी आहे. असा विचार कुणाचा होता, तर रेने डेस्कार्ट्स यांचा होता. आय थिंक देअर फॉर आय एम. रेने डेस्कार्ट्स, आम्ही विचार करतो म्हणून मी आहे. तर त्यांनी काय केलं होतं, मन आणि शरीर, माइंड अँड बॉडी हे वेगळे आहेत असा द्वैतवाद त्यांनी मांडलेला होता. तर तुम्हाला पुन्हा इथे एक प्रश्न निर्माण झाला, शरीर आणि मन वेगळे आहेत असे मानणारे मानसशास्त्रज्ञ कोण आहेत. ते आहेत रेने डेस्कार्ट्स. ओके. तर बघा, मानसशास्त्राचे जे मानसशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी सांगितलेल्या संकल्पना लगेच ना तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करा. आता बघा, तुम्हाला लक्षातच राहिलं पाहिजे. सुकरात आत्मपरीक्षण, नैतिक विचार. प्लेटो, आत्मा अमर आहे, ज्ञान जन्मजात असते. ॲरिस्टॉटल, ज्ञान अनुभवातून मिळते, त्यांचा ग्रंथ आहे दी ॲनिमा. आणि आता मी सांगितलं रेने डेस्कार्ट्स काय म्हणतात, शरीर आणि मन वेगळं आहे. तर हे ज्या गोष्टी आहेत की नाही, तुम्ही ते मानसशास्त्रज्ञ आणि त्यांचे मुख्य विचार असं स्वतःचे एक नोट्सच तयार करायच्या. तर बघा, ज्ञानाचा स्रोत काय आहे, भावना की अनुभव. ज्ञान भावनेतून मिळतं की अनुभवातून मिळतं. तर इथं एक पुन्हा वाद तिथं निर्माण झाला. त्यामध्ये युक्तिवाद आणि अनुभववाद असे दोन मुख्य प्रभाव होते त्या तत्वज्ञानामध्ये. ज्ञानाचे स्रोत भावना की अनुभव असे दोन वेगवेगळे विचार प्रवाह त्या ठिकाणी आले. आणि यानंतर याचा विचार केला गेला ते होते जॉन लॉक. मग जॉन लॉक काय म्हणतात बघा, ही पण महत्वाचं आहे बरं का. जॉन लॉक म्हणतात, प्रत्येक मूल ही कोरी पाटी घेऊन जन्माला येते. जॉन लॉकचं मत आणि प्लेटोचं मत सारखं आहे. सॉरी, ॲरिस्टॉटलचं मत बघा. जॉन लॉक काय म्हणतो, कोरी पाटी घेऊन मूल जन्माला येते. म्हणजे मुलाकडे काही नसतं, ती कोरी पाटी असते मूल. म्हणजे ज्ञान हे अध्ययन आणि अनुभवातून मिळवले जाते असं जर कुणाचा विचार असेल ते आहे जॉन लॉक यांचा आहे. आणि यांचा जो सिद्धांत आहे कोरीपाटी हा महत्वाचा आहे टीईटी साठी. लक्षात ठेवा, कोरीपाटी ही संकल्पना कोणाची आहे, तर जॉन लॉक यांची आहे. त्याला तबुला रसा असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. बघा, आता इथं विचार प्रवाह दिलेले आहेत. मुख्य विचाराचे स्रोत कोणते आहेत आणि तत्वज्ञानातील दोन प्रवाह, वाद आणि अनुभववाद. युक्तिवादामध्ये काय सांगितले, ज्ञान जन्मजात असते. तर अनुभववादावर ज्ञान अनुभवावर आधारित असते. मग युक्तिवादाचे जे जनक आहेत किंवा विचारवंत आहेत प्लेटो आणि रेने डेस्कार्ट्स. शरीर आणि मन वेगळं आहे असं त्यांचं मत आहे. प्लेटोचं मत आहे ज्ञान जन्मजात असते. तर अनुभववादामध्ये आहेत ॲरिस्टॉटल आणि जॉन लॉक आणि डेव्हिड ह्यूम. आत्ताच म्हणलंय, जॉन लॉक काय म्हणतो, मूल हे कोरीपाटी आहे. म्हणजे त्याला काहीच नाही, त्याच्याकडे ज्ञानच नाही आहे. आपण अनुभवातून ज्ञान देतो किंवा अनुभवातून ते मूल शिकतं असं जर मत कुणाचं असेल तर ॲरिस्टॉटल आणि जॉन लॉकचं आहे. आणि प्लेटो आणि रेने डेस्कार्ट्स म्हणतात की ऑलरेडी त्यांना ज्ञान हे जन्मजात असतं. तर हे दोन विचार प्रवाह तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर बघा, आता आपण एवढे पाहिलं. ॲरिस्टॉटल म्हणतो आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. आणि त्याचप्रमाणे विल्यम मॅकडुगल काय म्हणतात, मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. ही व्याख्या जर कोणाची असेल ती आहे विल्यम मॅकडुगल यांची. तर पुन्हा बघा, नवीन मानसशास्त्रज्ञ आले, लक्षात ठेवायचं. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ॲरिस्टॉटल, मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र विल्यम मॅकडुगल. मग लक्षात ठेवण्यासाठी मी काय केलं होतं बघा, मन आपलं डुकडुक करते की नाही, म्हणून मनाचे शास्त्र म्हणजे विल्यम मॅकडुगल असं लक्षात ठेवलं होतं. म्हणजे आपण काहीतरी त्याला ट्रिक लावून ठेवायचं म्हणजे आपल्या लक्षात राहते. मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र कोण म्हणतंय, तर मॅकडुगल म्हणतात. मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ओके.
आता बघा, आपण आतापर्यंत हा अभ्यास पाहिलेला आहे. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, आत्म्यापासून आपण आता इथपर्यंत आलेलो आहोत. आता आपल्याला वर्तनापर्यंत जायचंय. ओके. वैज्ञानिक मानसशास्त्र आपल्याला अभ्यासायचं आहे. सुरुवात इथं झाली होती. सुकरात, प्लेटो, ॲरिस्टॉटल त्यांनी ग्रीक तत्वज्ञान मांडलं. त्यानंतर मध्ययुगीन काळ आला, धर्म आणि आत्मा मानणारे, पाप पुण्य मानणारे. त्यानंतर रेने डेस्कार्ट्स आला, त्यांनी तर द्वैतवाद मांडला, शरीर वेगळं मन वेगळं. मग त्यातून दोन प्रवाह सुरू झाले, युक्तिवाद आणि अनुभववाद. अनुभवमध्ये रेने डेस्कार्ट्स आणि ॲरिस्टॉटल. युक्तिवादामध्ये होते कोण होते, प्लेटो आणि जॉन लॉक, ज्यांनी कोरीपाटी म्हटलेलं आहे ते. सॉरी, मी उलटं सांगितले बरं का. अनुभववादमध्ये ॲरिस्टॉटल आणि जॉन लॉक, आणि इथं युक्तिवादमध्ये प्लेटो. आणि आधुनिक मानसशास्त्र आपल्याला आता बघायचं आहे. आता बघा, मानसशास्त्राचा विकास वैज्ञानिक सुरुवातीपासून समकालीन दृष्टिकोनापर्यंत कसा झाला तो आता आपण पाहणार आहोत. खऱ्या मानसशास्त्राचा वेध आता आपल्याला घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण 2 मिनिटामध्ये मला, आता मी तुम्ही किती ऐकलात माझं की नाही मी ते सांगणार आहे. तर तुम्हाला सांगायचंय, प्लेटोंचा ग्रंथ कोणता होता, चॅट बॉक्समध्ये टाकायचंय. प्लेटो यांनी लिहिलेला ग्रंथ, ग्रंथाचे नाव. चला, कुणी कुणी ऐकलंय बघूया आपण. प्लेटो यांच्या ग्रंथाचे नाव. रिपब्लिक, बरोबर, सारिका बंडकर मॅडम, खूप छान. रिपब्लिक बरोबर. स्मिता मॅडम, सरस्वती मॅडम बरोबर. सदा मॅडम बरोबर. गुड, बरोबर. आता दुसरा प्रश्न, बरोबर, रोहिणी चौधरी मॅडम. तर प्लेटो यांचा ग्रंथ होता रिपब्लिक, जयश्री गायकवाड मॅडम बरोबर. त्यानंतर दुसरा प्रश्न, ॲरिस्टॉटल यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय. ॲरिस्टॉटल बरोबर, सरस्वती मॅडम. तर बघा, द ॲनिमा जे होतं, सिद्धार्थ सर बरोबर. तर इथं तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे. आता पुढील प्रश्न बघा, नीट ऐका. मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कुणी. हॅलो. ओके. ओके. विल्यम मॅकडुगल बरोबर. तर मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. ओके, आतापर्यंत ज्या महत्वाच्या संकल्पना होत्या त्याची उत्तरं तुम्ही बरोबर दिलेली आहेत. आता आपण पाहणार आहोत मनाचा वेध घेणारे 3 टप्पे. बरोबर. त्यानंतर बघा, आता वैज्ञानिक सुरुवात झालेली आहे 1879 साली. अबोध मनाचा शोध 1900. आणि त्यानंतर समकालीन विस्तार म्हणजे आजचं जे युग चालू आहे की नाही ते. तर आता सुरुवात आपण इथून करणार आहोत. एका नव्या विज्ञानाचा जन्म झाला 1879 साली. आजपर्यंत काय झालं होतं, प्राचीन काळापासून आत्मा, मन, मनाचे शास्त्र, आत्म्याचे शास्त्र, इथंच आपण भटकत होतो. इथं कुठं सुद्धा याला मानसशास्त्र, शास्त्र म्हणजे काय असतं, पुराव्यानिशी ते सिद्ध झालं पाहिजे, त्याला आपण शास्त्र म्हणतो. रसायनशास्त्र, ते पुरावे असतात, ते सिद्ध करता येतं, पडताळून पाहता येतं, त्याला आपण शास्त्र म्हणतो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, जेव्हा आपण याला शास्त्र असं नाव देत असतो की नाही, तेव्हा त्याला पुरावे असले पाहिजेत, पडताळून पाहता आले पाहिजेत, सिद्ध करता आले पाहिजेत. मग पहिल्यांदा मानसशास्त्राला वैज्ञानिक दर्जा जर कोणी दिला असेल तर त्यांचं नाव आहे विल्यम उंट. यांनी 1879 साली, 1879 साली जर्मनीमध्ये लाइप्झिग विद्यापीठात पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली. महत्वाचा प्रश्न इथं तयार झालेला आहे. तर बघा, 1879 साली जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठात पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा विल्यम उंट यांनी सुरू केली. आता बघा, प्रयोगशाळा म्हणजे तिथं त्यांनी प्रयोग केला असेल, सिद्ध करून पाहिला असेल, पडताळा करून पाहिला असेल, पुरावा दिले असतील. तर या तत्वज्ञानामध्ये आतापर्यंत आपण मन, अमूर्त कल्पना आहे. कुणाला माहिती आहे का मन कुठं आहे?
आता हृदय कुठं आहे म्हणल्यावर तुम्ही हृदयाचं स्थान सांगता. मेंदू कुठं आहे म्हणलं की मेंदूचं स्थान सांगता. पण मन कुठं आहे म्हटलं तर तुम्ही सांगू शकता का? आत्मा कुठं आहे, आत्मा कुठं राहतो, तुम्ही सांगू शकता का? नाही. म्हणजे अमूर्त कल्पना आपण काय म्हणतो, की त्याला आपण डोळ्यांनी पाहिलं नाही, दाखवू शकत नाही, हात लावू शकत नाही, मूर्त अनुभव घेऊ शकत नाही, त्याला आपण अमूर्त म्हणतो. मग मन, आत्मा, आतापर्यंत ज्या तत्व त्यांनी सांगितलं त्या सगळ्या त्यांनी अमूर्त चर्चा केल्या, अमूर्त कल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत. मग आता विल्यम उंटनी काय केलं माहित आहे का? या अमूर्त कल्पनामधून, या अमूर्त चर्चामधून ते बाहेर पडले. बाहेर पडून त्यांनी प्रयोग, निरीक्षणाद्वारे मानवी मनाचा वैज्ञानिक अभ्यास सुरू केला. तर बघा, विल्यम उंट यांनी जर्मनीमध्ये लायप्झिग विद्यापीठात एक पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा काढली आणि ते की नाही मानवी मनाचा वैज्ञानिक अभ्यास या विल्यम उंट यांनी सुरू केलेला आहे. किती छान कल्पना आहे बघा. कुणीतरी आपल्या मनावर प्रयोग करतं, मानवी अभ्यास करतो, ही संकल्पना छोटी नाही आहे. यासाठी खूप खूप प्रचंड ज्ञान लागतं, खूप प्रयोग त्यांनी केले असतील यासाठी. तर म्हणून विल्यम उंट यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणतात. बघा, पुन्हा एक नवीन प्रश्न तयार झाला. पुन्हा एक नवीन प्रश्न तयार झाला. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला जागृत करते, कारण त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर बघा, अग्र मानसशास्त्रचा अभ्यास करणारे म्हणलं की आपण ॲरिस्टॉटल म्हणतो, परंतु प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक जर कुणाला म्हणायचं तर ते विल्यम उंट यांना म्हटलं जातं. का म्हटलं जातं? तर बघा, प्रायोगिक हा शब्द आहे आणि मानसशास्त्राचे जनक म्हणजे त्यांनी प्रयोगशाळा काढलेली आहे. कुठं काढली? जर्मनीतील लायप्झिग विद्यापीठात पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा काढली. तिथं त्यांनी मानवी मनावर प्रयोग केलेले आहेत. तर मग याला प्रयोग करून त्यांनी निरीक्षण करून इथं सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी काय केलं? आधी निरीक्षण केलं एखाद्या मानवी मनाचा, मग त्या मानवी मनावर त्यांनी प्रयोग केला आणि तो नक्की असंच वर्तन का करतो, त्या वर्तनामागे नेमकं काय दडलंय, असे मानसशास्त्रीय वैज्ञानिक अध्ययन या विल्यम उंटनी केलेलं आहे. तर बघा, त्यांनी सांगितलं की माणूस जो करतो, बोलतो, वागतो त्याच्यामागे काहीतरी बोधात्मक संकल्पना आहे. ओके. आता बघा, तुम्ही जे बोलता की नाही, आता उत्तर देता, उत्तर देत असताना तुम्ही उत्तर दिलेलं हे तुमचं दिसणारं वर्तन आहे. उत्तर देणं हे दिसणार आहे, परंतु ते उत्तर देण्यासाठी तुम्ही मनामध्ये काहीतरी बोध घेतला असेल, अवबोध, मनामध्ये काहीतरी विचार केला असेल, मी सांगितलेलं आठवलं असेल किंवा पॉइंट्स लिहून ठेवले असेल. हे कुठंतरी तुमच्या अवबोध मनामध्ये दडलेलं होतं. तुम्ही काय केलं? त्या बोधामध्ये आणलं आणि पटदिशी टाईप करून उत्तर दिलं. मग याचाच अभ्यास या वैज्ञानिक मानसशास्त्रामध्ये केलं विल्यम उंट यांनी. आणि त्यांनी वैज्ञानिक पद्धती वापरलेली आहे, आत्मनिरीक्षण पद्धती त्यांनी विकसित केलेली आहे, की मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र आहे. बोधावस्था, बोध जागरूक अवस्था. आपल्या मनामध्ये काहीतरी जागरूकता असते, काहीतरी त्याच्या मग पूर्व ज्ञान असतं, त्याशिवाय आपण उत्तर देऊ शकत नाही, त्याशिवाय आपण सांगू शकत नाही, काहीतरी दडलेलं आहे आपल्या मनामध्ये. आणि विल्यम उंटनी प्रयत्न केला प्रायोगिक शाळेमध्ये आणि सिगमंड फ्राइड, सेकंड आले सिगमंड फ्राइड. तर बघा, विल्यम उंट हे प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक आहेत. तर सिगमंड फ्राइड हे मनोविश्लेषण केलं या सिगमंड फ्राइडनं. बघा, खूप सुंदर केलं बरं का. हा घटक मात्र लक्षपूर्वक ऐका. सिगमंड फ्राइडची जी पद्धत आहे ती मनोविश्लेषणवादी आहे. मनाचं विश्लेषण केलं त्यांनी, एक नवा दृष्टिकोन तयार केलेला आहे. काय केलेलं आहे? अबोधा अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. बघा, पुन्हा एकदा नवीन व्याख्या इथं आली मानसशास्त्राची, जी तुम्हाला लक्षात ठेवायची. अबोध अवस्था, बोध अवस्था म्हटलं की विल्यम उंट आणि अबोध अवस्था म्हटलं की सिगमंड फ्राइड. लक्षात राहील. पुन्हा एकदा ऐका. बोधावस्था म्हटलं की विल्यम उंट, अवबोधावस्था म्हटलं की सिगमंड फ्राइडची मनोविश्लेषणवादी आहेत. तर अवबोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. अबोध वर्तनाचा अभ्यास करते. नेमका कसा ते आपण समजावून घेणार आहोत. आता तुमच्या मनातली जे काही विचार आहे, गोंधळ आहे, इथं मी दूर करण्याचा प्रयत्न करते. फक्त ही संकल्पना जरा मी काय सांगते की नाही लक्षात ठेवा. मग सिगमंड फ्राइडने काय केलंय?
ही अवबोध अवस्था समजून देण्यासाठी हिमनगाचं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. हिमनग म्हणजे काय माहितीये का? समुद्रामध्ये कुठंतरी हिम म्हणजे बर्फाचे नग, नग म्हणजे पर्वत वर दिसतात तुम्हाला. त्या हिमनगाचा वरचा भाग तुम्हाला दिसतो. इथं दिसत आहे का? दिसतोय का सगळ्यांना? यस टाका दिसत असेल तर. समुद्र आहे, तुम्ही कल्पना करा बरं का. समजून घ्या सिगमंड फ्रायडची मनोविश्लेषणवाद काय आहे ते. बालमानसशास्त्र की नाही समजून जर घेतलात ना अजिबात अवघड जाणार नाही. आणि संकल्पना जर एकदा कळली ना, तुम्हाला कसलेही प्रश्न येऊ देत मानसशास्त्रावर, तुम्ही अजिबात चुकणार नाहीत. अजिबात म्हणजे अजिबात नाही. तर बघा, सिगमंड फ्रायडची आहे मनोविश्लेषणवाद. त्यांनी इथं समुद्र दाखवलेला आहे आणि या समुद्रामध्ये त्यांनी अवबोध अवस्था दाखवण्यासाठी हिमनगाची संकल्पना सांगितली. इथं तुम्हाला हिमनग दिसते. म्हणजे आता बघा मी उदाहरण देते. आता गुरव मॅडम बोलत आहेत, गुरव मॅडम छान बोलत आहेत, हे माझं वर वर दिसणारा भाग तुम्हाला दिसतोय. उदाहरण देऊन सांगते. माझा दिसणारा भाग काय आहे? मला तुम्ही ऐकता किंवा माझं प्रेझेंटेशन बघता, म्हणजे माझा जो भाग तुम्हाला जाणवतो तो म्हणजे वरवरचा भाग इथं जाणवत आपल्याला जाणवणारे मन म्हणजे वरून. आता एखादी व्यक्ती पाहिलं की नाही, आपण लगेच कल्पना करतो ही खूप छान आहे बरं का, खूप स्वभाव चांगला आहे तिचा. मग तेवढं आपण बघतो, पण ती चांगलं म्हणण्यामागे काहीतरी दडलेलं असणार आहे. आता गुरव मॅडम किंवा पवार मॅडमनी इंग्रजी छान शिकवलं, मग इंग्रजी छान शिकवलं हा तुमचं त्यांचं जाणवणारं मन आहे. पण त्यामागं त्यांची काहीतरी कल्पना असेल. आता बघा, एखादी व्यक्ती जेव्हा आपण चांगली म्हणतो तेव्हा त्या वर्तनामागे, एखाद्या व्यक्तीच्या वर्तनामागे एखादी प्रेरणा असते बर का. प्रेरणा असते, जाणीव असते, मनाची अशी एक अवस्था असते तीव्र. एक सोपं उदाहरण घेऊन बघते बरं का. केक आवडतो सर्वांना, केक. आता लक्षात ठेवा, आता नीट. केक आवडतो. आता समजा मी तुमच्या समोर केक ठेवलाय. काय ठेवलाय? केक ठेवलाय. केक ठेवल्या ठेवल्या की नाही, आता माझंच सांगते मी. केक ठेवल्या ठेवल्या की नाही मला काय वाटलं, वाव चॉकलेट केक आहे, चला खाऊया. मला केक खूप आवडतो. आता इथं मी केक खाण्याची मी जर म्हटलं पटदिशी, हे माझ्या अवबोध अवस्थेमध्ये घडलं बरं का, मनामध्ये, की मला केक आवडतो, चॉकलेट केक आहे, मस्त केक आहे. पण वर्तन कुठं घडणार आहे? मी पटदिशी केक उचलला आणि खाणार. हे माझं वर्तन म्हणजे माझा दिसणारा भाग झाला, दिसणारं मन झालं. पण त्या दिसणाऱ्या मनामागे मी अशी कल्पना केली, पण माझं लगेच दुसरं मन काय म्हणते माहितीये का? केक खाऊ नको, तुझी जाडी वाढत आहे ना, गोड खाऊ नकोस. असं माझ्या मनामागे अजून एक माझं दुसरं मन मला म्हणते की तू गोड जास्त खाऊ नको, तुझी जाडी वाढेल. मग अजून एक माझं मन म्हणते, खाण्याची तर इच्छा झालेली आहे, तीव्र इच्छा आहे मनामध्ये, परंतु माझं दुसरं मन तर म्हणते की माझी जाडी वाढत आहे, खाऊ नको. आता मी ऐकावं कुणाचं? केक खायचा की खायचा नाही? केक खाल्ला तर जाडी वाढेल. हे सगळं माझं कुठं घडतंय? तुम्हाला दिसणार आहे का माझ्या मनामध्ये हे घडतंय ते? माझ्या अवबोध अवस्थेत घडायला लागलंय सगळं ते. ही झाली माझी अवबोध अवस्था, माझ्या मनामध्ये चाललेलं विचार प्रक्रिया. मग त्यामध्ये माझी तीव्र इच्छा आहे केक खाण्याची, आणि कुठंतरी मला कुणीतरी अडवतंय की माझंच मन अडवतंय की तुझी जाडी वाढत आहे, तू गोड खाऊ नको. आणि या दोघीचं संमेलन मिळून दुसरं मन, मला तिसरं मन काय म्हणते मी ते का, जाऊ दे इच्छा पण मारू नकोस, थोडंच खाऊन बघ. म्हणजे हे सगळे जे विचार आहेत की नाही माझ्या अवबोध अवस्थेत चाललेले आहेत. मग जेव्हा मला तिसरं मन म्हणते की बाबा तू थोडं खाऊन बघ, तेव्हा मी थोडंसं केक खाऊन बघितले. तर मी थोडा केक घेतलेला तुम्हाला जेव्हा दिसतं, ते झालं तुम्हाला दिसणारं माझं मन. परंतु माझ्या अवबोध अवस्थेमध्ये कोणकोणते विचार येऊन गेले, कोणकोणत्या संकल्पना येऊन गेल्या, त्या समोरच्या व्यक्तीला अजिबात दिसणार नाहीयेत. अवबोध अवस्था म्हणजे जर तुम्हाला समजली असेल तर कृपया चॅट बॉक्समध्ये टाका. कारण मानसशास्त्राच्या या संकल्पना आहेत की नाही जरा डीप आहेत, पण एकदा समजलं की लक्षात राहतं. बोध म्हणजे दिसणारं, अवबोध म्हणजे मनामध्ये चाललेलं. ओके. तर ही जी अवबोध अवस्था आहे, अवबोध अवस्थेचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्राचं सिगमंड फ्राईडनी पाहिलं. त्यांनी अवबोध अवस्थेचं विश्लेषण केलं, म्हणून त्यांच्या ज्या अभ्यास पद्धतीला मनोविश्लेषणवादी पद्धत असं म्हटलं जातं. मनाचं विश्लेषण केलंय त्यांनी. ओके. आणखी हा घटक मी पुन्हा एकदा, इथं पुढे एक स्लाइड आहे तिथं दाखवणार आहे बरं का. बरं इथंच आली. ओके.
मी इथं स्लाइड ठेवली आहे, हे माझ्याला माहिती नव्हतं. इथं उदाहरण दिलंय बघा. बघा, बोधावस्था म्हणजे आपल्याला जाणवणारे विचार. मला केक खायचा आहे. मग इथं अजून ह्या 3 संकल्पना खूप महत्वाच्या आहेत बरं का. या संकल्पनावर केंद्रप्रमुख परीक्षेला प्रश्न आलेला होता. बघा, केंद्रप्रमुख परीक्षेला यावर प्रश्न आलेला होता. काय आलं होतं माहितीये का? त्यामध्ये इगो हे कोणाच्या म्हणजे कोणत्या मानसशास्त्राने इगोची म्हणजे संकल्पना मांडली, तर ती आहे सिग्मंड फ्राइड, मनोविश्लेषणवादी ही पद्धत. आता इथं मी पुन्हा एकदा तेच उदाहरण सांगते. केक ठेवलेला आहे, केक खावं असं मनापासून. इथं बघा, इगो म्हणजे काय बघा. प्राथमिक आग्रहापासून सुरू करू. प्राथमिक आग्रह, माझा आग्रह आहे, मला गोड खायचं आहे, मी आता थांबणार नाही, मला केक आवडतंय. हे झालं आयडी. काय झालं? आयडी. तिथं ईडी पण येते बरं का काही परीक्षेला, कारण त्या परीक्षेला ईडी विचारलं होतं. ईडी हे आयडी आहे की नाही, इथं त्याला ईडी सुद्धा विचारलं होतं. असं ईड ईड काय तर असं लिहिलेलं होतं, मला एवढं कन्फर्मली आवडत नाही. तर बघा, हे जे आहे की नाही, प्राथमिक आग्रह माझा काय असतो, तर मला केक खूप आवडतं, मला खायचं आहे, मी आता थांबणार नाही. ही झाली माझा प्राथमिक आग्रह म्हणजे आयडी म्हणजेच ईड. मग माझं दुसरं मन सुपर इगो काय म्हणतंय बघा. माझा सुपर इगो आहे, माझी काही तत्व आहेत, माझी काही मूल्य आहेत. हे डाएट चालू आहे, खाणं तर चुकीचं ठरेल. हा माझा झाला सुपर इगो. याला सुपर इगो म्हणायचं. मग या दोघांमधून पर्याय शोधणारा असतो तो इगो. इगो काय म्हणतो? वास्तविकता स्वीकारतो इगो. तो म्हणतो, तुला खायचं आहे ना, तू थोडं खाऊ शकतो, पण मर्यादित ठेवावं लागेल. हे झालं इगो. या 3 संकल्पना टेट, सीटीईटी आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षासाठी खूप महत्वाच्या आहेत, म्हणून ह्या तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर सिग्मंड फ्राइड यांच्या अवबोध अवस्थेच्या या 3 संकल्पना आहेत. अवबोध अवस्थामध्ये दडलेल्या इच्छा, आकांक्षा, प्रेरणा आपल्याला याची जाणीव नसते, पण या अशा पद्धतीने 3 स्वरूपात दडलेल्या असतात. आयडी मध्ये, सुपर इगो मध्ये आणि इगो मध्ये. ओके. तर बघा, मग आपल्या ज्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होते ती 0 ते 5 वर्षापर्यंत छान होते. व्यक्तिमत्वाची जडणघडण पहिल्या 5 वर्षात होते. म्हणूनच बघा, पुन्हा एकदा मी आता बदलती जी अभ्यासक्रम पद्धती आहे, त्यामध्ये 0 ते 5 3 वर्षापासून विद्यार्थ्यांचा समावेश करण्यामागं ही संकल्पना आहे मानसशास्त्राची, की 0 ते 5 पर्यंत व्यक्तिमत्वाचं जडणघडण खूप चांगल्या पद्धतीने होतं. ते जर तुम्ही चांगल्या वातावरणामध्ये व्यवस्थित दिलात तर एक आदर्श सुसंस्कृत नागरिक बालक आपल्या हातून घडू शकतो. म्हणूनच आपण एनईपी मध्ये 3 वर्षापासूनच्या बालकाला आता देणार आहोत. पायाभूत स्तरावर आपण 3 वर्षापासून त्यांचं शालेय शिक्षण सुरू करणार आहोत. तर बघा, आता पुन्हा 2 विचार प्रवाह मी इथं तुलनात्मक स्वरूपात दिलेले आहे. विल्यम वुंटांची आहे बोधावस्था, सिग्मंड फ्राइडची आहे अवबोधावस्था. हे म्हणतात की आत्मनिरीक्षण करायचं आणि त्यावर त्यांनी प्रयोग केलेला आहे. आणि सिग्मंड फ्राइडनी लपलेल्या प्रेरणा, इच्छा यांचा अभ्यास केलेला आहे. विल्यम वुंट यांनी प्रयोगशाळा काढली. कुठं काढली, कुणाला सांगता येईल का? चॅट बॉक्समध्ये द्या. विल्यम यांनी प्रायोगिक मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कुठं स्थापन केली? आणि सिग्मंड फ्राइड म्हणतात मानवी अनुभवाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात. म्हणजे जो हिमनग दिसत होता की नाही, बरोबर, जर्मनी. विद्यापीठाचं पण नाव द्या. लिप्झिग, बरोबर आहे. लिप्झिग विद्यापीठामध्ये, जर्मनी येथील लिप्झिग विद्यापीठामध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा काढली. तर बघा, सिग्मंड फ्राइडचं इथं आपण पाहिलं की नाही, याला अंधारा भाग म्हणतो. ह्या पाण्याखालचा जो भाग आहे तो अंधारी अवस्था आहे. आणि या अंधाऱ्या अवस्थेमध्ये काय दडलेलं असते, तर अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये अबोध कल्पना, त्याच्या आकांक्षा, त्याच्या प्रेरणा सिग्मंड फ्राइडच्या मनोविश्लेषणवादामध्ये दडलेल्या असतात. तर आज मानसशास्त्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये या विविध संकल्पनाचा अभ्यास केला जातो. मानसशास्त्राच्या आज विविध शाखा आहेत बघा. शैक्षणिक मानसशास्त्र आहे. मानसोपचार तज्ज्ञामध्ये मानसशास्त्राचा अभ्यास केला जातो. औद्योगिक क्षेत्रामध्ये कोणत्या वयोगटाला कोणते वस्तू विकल्या पाहिजेत. तुम्ही जर फ्लिपकार्ट, मिशो बघितलात, आता उन्हाळा सुरू झाला की कॉटनच्या साड्या सुरू होतात. मग त्यामध्ये काय आहे, औद्योगिक मानसशास्त्राचा अभ्यास केलाय. उन्हाळा सुरू झाल्यावर लोकांची मानसिकता कशी असणार आहे, ते उद्योगधंद्यामध्ये मानसशास्त्राचा अभ्यास केला जातो. क्लिनिकल म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये केला जातो. विकासात्मक क्षेत्रामध्ये मानसशास्त्र वापरलं जातं.
क्रीडा क्षेत्रामध्ये मानसशास्त्र वापरला जातं. कोणीतरी चॅट बॉक्समध्ये काय लिहिलंय मी काही वाचलं नाही बरं का. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा मानसशास्त्राचा अभ्यास केला जातो. हा, कुणीतरी इथं लिहिलेलं आहे म्हणे ते डिलीट करा असं मेसेज आहे. कुणी ते स्क्रॅच ओढलेलं आहे ते कृपया इथं रबर आहे बघा. ते मी आता क्लिक केले की हे रबर घेऊन ते पुसून टाका. ज्यांनी केले त्यांनाच ते खोडता येईल. नेक्स्ट बघा, समकालीन दृष्टिकोन म्हणजे आपण इथं मन, मेंदू, वर्तन आणि संदर्भ याचा अभ्यास, एकत्रित अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जातो. आता आपण एक दृष्टिकोन आत्ताचा पाहिलाय, त्याच्यावर जरा सारांश बघूया. 1879 मध्ये शास्त्र म्हणून उदयाला आलं. त्यानंतर अवबोध अवस्थेचा शोध झाला सिगमंड फ्राइड यांचं. आणि आज मानवी जीवनाच्या विविध पैलूशी हे मानसशास्त्र जोडले गेलेलं आहे. तर मानवी मनाचा अविरत शोध या ठिकाणी घेतला जात आहे. तर बघा, मानसशास्त्र म्हणजे काय आणि त्यांच्या व्याख्या आणि उत्क्रांती या ठिकाणी दिलेली आहे. तर आता आपण फक्त हे आपण रिपिटेशन करत आहोत बरं का. आत्मा आत्म्याचे शास्त्र हे मानसशास्त्र असे अरिस्टॉटलनं मांडलेले आहे. पण आता ही संकल्पना बुडीत झालेली आहे ही, कारण आत्मा ही अमूर्त संकल्पना असल्यामुळे हा अभ्यास मागं राहिला. विल्यम मॅकडुगल यांनी मनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र मांडलं, ही सुद्धा संकल्पना आता मागं पडलेली आहे. विल्यम उंट यांनी नवीन दृष्टिकोन केला. वैज्ञानिक बोधावस्थेचा अभ्यास विल्यम उंटनी केलेला आहे. आणि आता आधुनिक अभ्यासक्रमामध्ये येतात जे बी वॉटसन, मानवी आणि मानवेतर प्राण्यांचे वर्तनाचे वस्तुनिष्ठ स्वरूप. तर बघा, एकच मिनिट, मी नवीन घटक सुरू करण्यापूर्वी सरांना विचारते, सर दुसरा तास कोणी घेणार आहेत का? हा, घेणार आहेत, घेणार आहेत. मग कुलकर्णी आपण मॅडम ही, घेणार आहेत. ओके चालेल, थँक्यू. तर इथं बघा आपण विल्यम उंट इथंपर्यंत आपण पाहिलेलं आहे. जे बी वॉटसन यांचं जे आहे मानवी आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचं वस्तुनिष्ठ शास्त्र ते मानसशास्त्र, हे हा जो अभ्यास आहे तो आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत. इथंपर्यंत आज आपण पाहिलेला आहे. फक्त एक थोडक्यात प्रश्नांचं स्वरूप कसं असतं, एक 5 मिनिटात घेऊन आपण मॅडमकडे आजचा घटक देऊयात. तर बघा, इथं तुम्हाला प्रश्न दिसतात. मी 5च प्रश्न घेणार आहे बरं का. हा, प्रश्न पहिला आहे, सायकॉलॉजी या शब्दाची उत्पत्ती कोणत्या भाषेतून झाली आहे? चॅट बॉक्समध्ये द्या. सायकॉलॉजी या शब्दाची उत्पत्ती कोणत्या भाषेतून झालेली आहे? ग्रीक, रोहिणी मॅडम बरोबर. प्रश्न दुसरा, बरोबर सारिका मॅडम, बरोबर सॅमसंग. त्यानंतर सेकंड प्रश्न, सायकी या शब्दाचा प्राचीन अर्थ काय? सायकी, प्रश्न दुसरा, सायकी या शब्दाचा प्राचीन अर्थ काय? आत्मा, बरोबर सदाप मॅडम, बरोबर. बरोबर, आत्मा बरोबर आहे, सायकी म्हणजे आत्मा. आता उपनिषदामधील पंचकोशाच्या सिद्धांतात सर्वात बाह्य स्तर कोणता होता? बाहेरचा स्तर, बाहेरचा स्तर कोणता होता उपनिषदामध्ये? पंचकोश सांगितलेले होते त्यामध्ये. 3 बरोबर आहे. अन्नमय कोश, त्याला आपण शारीरिक विकास, अन्नमय कोश बरोबर. बरोबर. आता या व्यतिरिक्त मी दुसरे प्रश्न, असे भरपूर प्रश्न इथं दिलेले आहेत. तर तुम्हाला ऍपमध्ये हे प्रश्न मिळून जातील. तोपर्यंत मॅडमची स्क्रीन शेअर होईपर्यंत मी तुम्हाला प्रश्न विचारते. तोपर्यंत तुम्ही उत्तर मला चॅट बॉक्समध्ये द्या. पुन्हा एकदा विचारते, ॲरिस्टॉटल यांचा ग्रंथ कोणता? ॲरिस्टॉटल यांचा ग्रंथ कोणता? मी मॅडम माझी शेअरिंग मी स्टॉप करते, तुम्ही तुमची शेअरिंग करा. ॲरिस्टॉटल यांचा ग्रंथ अगदी अॅनिमा बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तर या महत्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्या इथं तुम्हाला समजलेत. आता बघा शेवट. ओके, बरोबर. बरोबर, दयानिमा बरोबर.
तर इथंपर्यंत आज आपण पाहिलेलं आहे. पुढील जो घटक आहे तो मॅडम घेतील. तर जाता जाता एवढं सांगेल की 2 दिवसामध्ये ऍपची रेट शेअरिंग होत वाढणार आहे. नाहीये मॅडम, थोडं शेअरिंग होत नाहीये. हो, मी बोलते तोपर्यंत तुम्ही करा. हो मॅम. बरं, आपण मॅडम, मी शेअर स्टॉप केल्याशिवाय होणार नाही. हा, मी स्टॉप केलंय मॅडम, घ्या. केलंय का? हां. तर बघा, मिनिशाला जे आपलं